ते एकरूप होणं आहे. गेलो, डोकं टेकवलं, आलो, धर्म पाळला, एवढं नाहीये. समर्पण आहे, समर्पण. आणि अगदी तशाच प्रकारचं समर्पण हे शेतकऱ्यांचं आहे. शेतकरी, कष्टकरी, मी जेव्हा शेतकरी म्हणतो तेव्हा तो फक्त शेतकरी येत नाही, तर त्याच्यासोबत कष्टकरी सुद्धा येतो. आणि मग हे त्यांच्या जीवनशैलीचं एक असं भाग्य आहे जिथं नैतिक मूल्यांना, सामाजिक एकजुटीला आणि सर्जनशीलतेला एक आध्यात्मिक अशा प्रकारचं स्थान जसं वारकऱ्याच्या आयुष्यात आहे तसं ते शेतकऱ्याच्या आयुष्यात आहे. त्यामुळे शेतकरी आणि वारकरी हे अजिबात वेगळे नाहीयेत. मूलतः आपण जर बघितलं, मी एका गावातलाय, खेड्यातलाय, शेतकरी कुटुंबातलाय. माझे वडील शेतकरी आहेत, माझी आई शेतकरी आहे. आणि केवळ सातबाऱ्याचे शेतकरी नाही आहेत. ह्या कपड्यांवर जाऊ नका, आता हे ज्या क्षेत्रात काम करतो म्हणून हे येतं. आणि आजही मी म्हटलं की इथे येतोय तर वारकरी संप्रदायाचाच आपण वेशात जायला हवं म्हणून मी आलोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही शेती, इथला शेतकरी आणि इथला वारकरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या. मूळ वारकरी कोण आहे? वारकरी संप्रदायातला हा जो वारकरी आहे तो कोण आहे? कलेक्टर आहे, इंजिनियर आहे, व्यापारी आहे. इथला शेतकरी आणि इथला मजूर हेच इथले वारकरी आहेत. त्यांचं ते जगणं आहे. कसं आहे जगणं? तुम्ही वारी घ्या, वारीचं कॅलेंडर बघितलं तुम्ही? हे वारीचं कॅलेंडर शनिवार रविवार आहे का? उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या आहेत का? हे नोकरदारांचं कॅलेंडर झालं, बरोबर आहे ना? शेतकऱ्याच्या कॅलेंडरशी वारी जोडली संतांनी. कशी जोडली? आधी तू पेर, कष्ट कर. कष्ट केले, पेरणी केली, पाऊस पडला, सगळं झालं. ती जी मधला काळ असतो जेव्हा काम नसतं तेव्हा वारीला चल. म्हणून वैशाख अक्षय तृतीयेच्या नंतर पेरणीचा जो काळ आहे त्या काळानंतर वारी आली. पेरणीनंतरचा 20-25 दिवसांचा जो तुलनेनं कमी कष्टाचा काळ असतो त्या